विरू तोडगा काढेल ह्याच्यावर. काय विरू, त्याला हे असलं काही खपत नाही बर का. तुझ्या नवऱ्याला पण शिक्षा करेल बरोबर. विरू भया, लय उपकार होत्या तुमचं. मला सांगा, लग्न झालेलं असताना बाहेरची कोण बाई घरात आणेल का व? ती बाई ह्याला लुबडती या आणि ह्याला कळना बी झालं या. विरू भैया, तुम्ही समजावा आता ह्याला. अरे विरू बोल की. काहीतरी बोलते ती, तुला विचारते काहीतरी, दे उत्तर. समजता कोण तुम्ही स्वतःला? तुम्ही दारू पिऊन धिंगाणा घालणार, ही बाहेर अशी लफडी करणार आणि वरनं बायकोलाच मारणार. बोला, काय चूक आहे ह्यांची? ह्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला ही त्यांची चूक आहे का? ह्यांनी घरदार सोडून सगळं आयुष्य तुमच्या नावावर केलं ही त्यांची चूक आहे? ही बायको म्हणजे वाटते कोण तुम्हाला? ती काय वस्तू आहे? मनात आलं तेव्हा वापरली आणि मनात आलं तेव्हा फेकून दिली. हो, जर तुम्हाला तिच्याशी प्रामाणिक राहायचंच नव्हतं तर मग लगीन तरी कशाला केलं? तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून यांनी राब राब राबायचं. यांनी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवायची आणि त्याच्या बदल्यात तुम्ही काय करायचं? त्यांना ही अशी वागणूक द्यायची. शेवटचं सांगते, जर का तुम्ही यांना सोडून दुसरा संसार थाटला तर गाठ माझ्याशी, प्रियंका अंकुशराव पाटीलशी. चौरंग करून चौकात लटकवीन. नाही, असं नाही होणार ताई. मला माफ करा. अहो, माझी अक्कल शेण खायला गेलती. अहो, इथून पुढे सगळं सोडील. दारू, हिला मारणं, त्या बाईला सगळं सोडील. इथून पुढे असं नाही व्हायचं. माफी मागा त्यांची. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. अगं, तुझी किंमत कळली नाही मला, पण मी तुला एक वचन देतो, यापुढे आपल्या आयुष्यात तुला अंतर देणार नाही. माफ कर मला. अहो, काय करताय? तुम्हाला तुमची चूक कळली हेच माझ्यासाठी लय आहे. पिवताय, तुमचं आभार कसं मानावं तेच कळना झाले बघा मला. तुमच्यामुळे आज माझा संसार वाचलाय. तुमच्या संसाराला कुणाची नजर न लागो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना करेन. तुम्ही माझं डोळे उघडले पिळताय. अहो, दारूच्या नशेपाय मी सगळं माझ्या बायका पोरांना सगळ्यांना विसरून गेलो होतो. कसं आहे ना दादा, नशा दारूची असो, सत्तेची असो, नाही तर मग बाईची असो, एक ना एक दिवस ती उतरतेच. पण तोपर्यंत आपण आपल्या माणसाला गमवत तर नाही ना, हे आपणच आपल्या मनाला विचारायचं. चला, येतो आम्ही वहिनी.
बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची 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 शोना अगं तू खरंच लाडाची आहेस आणि कैरी पाडाची पण आहेस. शोना असं काहीतरी कर त्या पियूचं की या घराच्या सगळ्या चाव्यात तुझ्या हातात येतील आणि सगळी सत्ता माझ्या हातात मिळेल. आज बघितलंस ना हा? आज तिच्यामुळं मी या घराची कारभारीण होता होता राहिले. डोंट वरी कांचनजी, तुम्ही या घराच्या कारभारीण नक्की होणार आणि माझा सुद्धा सगळा प्लॅन सक्सेसफुल होणार. कसा हे नुसते लाली लिपस्टिक लावून नाही, म्हणजे पाण्यात पडल्यावरती हातपाय तर मारायलाच लागतील ना आपल्याला. कांचनजी किती पॅनिक होता तुम्ही. पुढच्या पिक्चरची सगळी गोष्ट माझ्या डोक्यात फिट आहे आणि मी ती लवकरच रिव्हील पण करणार आहे. म्हणजे काय करणारस तू? कांचनजी आता तुम्ही आहे ना लग्नाच्या तयारीला लागा. हा लग्न करतेस तू? अभिनंदन अभिनंदन. कोणाशी कोणाशी? राजवीरजींशी. आरशात तोंड बघ. कांचनजी नाही म्हणजे तू लाग करशील ग त्याच्याबरोबर लग्न, पण त्यानं करायला पाहिजे ना. कसं आहे त्या दोघांचं एकमेकांवर लई प्रेम आहे. अगं अख्खा तालुका त्यांचं उदाहरण देतो प्रेमाचं. आणि त्याचं एवढं चांगलं नातं तोडून तुझ्याशी लगीन करायला त्याला काही कुत्र चावलंय वे? करणार. त्याला माझ्याशी लग्न करावंच लागणार. म्हणजे नक्की असं काय करणार आहेस की त्याला तुझ्याशी लग्न करावं लागेल? कांचनजी कसं आहे ना, पिक्चरची गोष्ट जर आधी सांगितली ना तर त्यातली गंमत निघून जाते हो. त्यामुळे तुम्ही आहे ना पिक्चर रिलीज होईपर्यंत वेट करा. घ्या लग्न शोना वीरूचं लवकरच तुमच्या जवळच्या मंडपात. लग्नाला यायचं हं. पियू मला तुझ्याशी बोलायचं होतं. हे बघ वीरू, मी तुला सकाळपासून सांगते मला तुझ्याशी बोलायचं नाही. खरं तर तुझ्या आजूबाजूला राहायची भी इच्छा नाहीये माझी. मी इथं फक्त आईमुळे थांबली. अगं मी मुद्दाम नाही केलेलं. हे बघ तू कसं केलं आणि काय केलं ना ते महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. तू एवढ्या खालच्या पातळीला उतरू शकतोस असं वाटलं नव्हतं मला. पियू मला लाज वाटते स्वतः तुझी बायको म्हणून घ्यायची. पण पियू तुला खरंच असं वाटतंय का की तुझा विरूप तुझी आईची मान खाली झाली असं काय करेल म्हणून? अरे अजून काय करायचं बाकी आहे? तू आणि ती शोना शी विचार पण करवत नाही मला. हे बघ विरू, तू जा इथं. तू खरंच जा. तू ना माझ्या डोळ्यासमोर नकोय. तू माझ्या आयुष्यात ना जा. पियू अगं हे सगळं कसं झालं, काय झालं, त्या रात्री नक्की काय घडलं मला काही बी आठवत नाही ग. मला त्या शोनाने सगळं सांगितलं. पियू पियू अगं नक्की मी काय केलंय का हे बी माहित नाही मला. म्हणजे अगं त्या रात्री आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमावरून घरी आलो, लय पाऊस पडत होता आणि तिने गंगाला फोन केला की घ्यायला गाडी पाठव म्हणून. आणि इकडे निघून आली. कार्यक्रमात शोनाने तुला काही खायला किंवा प्यायला दिलं होतं? हा सरबत प्यायला दिला होता. ही नक्कीच त्या शोनाची चाल असेल वीरू.
मला नाही वाटत तुमच्यात काही झालं असेल. तिच्याकडे प्रेग्नंट असलं तरी रिपोर्ट आहेत ग. कशावरनं ते खरे आहेत? हा ग, एखादी बाई एवढं खोटं कशाला बोलेल? आणि जर तिच्याकडे खोटे रिपोर्ट असतं तर तिने मला मीडियात बदनाम करायची धमकी दिली नसती. ती काय करू शकते आणि कुठल्या पातळीला जाऊ शकते हे चांगलंच माहिती आहे मला. चांगलाच खेळ खेळलाय तिने. तू बघच आता मी कसा तिचा खोटेपणाचा बुरखा फाडून तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणते ते. गुड मॉर्निंग पियू. तू माझ्यावर रागवलीस वाटतं. बापरे, मी घाबरले, खरंच घाबरले ग. काय काम आहे तुझं इथं? अगं खरं तर हा क्वेश्चन मी तुला विचारला पाहिजे. तू इथे अजून काय करतेस? हे बघ, राजवीर आता कधीच तुझा होणार नाहीये, त्यामुळे तू त्याची वेट नको करूस. जा बरं इथून. अगं तुझ्या जागेवर मी असते ना आणि नवऱ्याने असं घरातून बाहेर हाकललं असतं तर मी कधीच परत नसते आले बाबा. केवढी निर्लज्ज बाई आहेस ग तू. लाज तर तुला वाटायला पाहिजे. जे एखाद्याचं लग्न झालेलं असूनही त्याला नादाला लावायचं बघतेस. पण तुझी ही नाटकं जास्त वेळ नाही टिकू देणार मी. आता तू काहीही करू शकणार नाहीयेस पियू, कारण तुझ्या वीरूची चावी आता माझ्या हातात आहे. मी सांगेन तो तेच करणार. पोटातल्या बाळाला चावी म्हणतेस? किती विकृत बाई आहेस ग तू. म्हणजे वीरूनं मला सगळं सांगितलंय. बघ ना पियू, तुझ्या हजबंडचा पराक्रम. माझ्या आयुष्याची वाट लावलीये ग त्याने. मला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही ठेवली. हे बघ, मी त्याला म्हणाले होते हा की तू पियूला यातलं काहीच सांगू नको. तिच्या पोटात पण मूल आहे, तिला त्रास होईल या सगळ्याचा. एकतर माझं आयुष्य बर्बाद झालंच आहे, तिचं तरी नको करू. शोनाच्या पोटात वीरभयांचं बाळ. हेच खुंकार बातमी आहे, काकींपर्यंत पोहोचवलीच पाहिजे. पण आता काय? आता आपल्यापैकी एकीला तरी कॉम्प्रोमाइज करावंच लागणार ना, आणि ती तूच असणार. बंद कर तुझी नाटकं. मला चांगलंच माहितीये तू वीरूला फसवतेस. मी फसवते? अगो तू काय बोलतेस तू? है उलट मी फसली गेलीये राजवीरजींमुळे. त्यांनी माझ्या सिंपलपणाचा गैरफायदा घेतलाय ग. हे बघ, मी माझ्या वीरूला चांगलंच ओळखते. त्यानं आजपर्यंत दुसऱ्या बाईकडे नजर वर करून मी बघितले नाही. प्रत्येक परक्या बाईला तो आई आणि बहिणीप्रमाणे मानतो. त्यामुळे त्याच्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही. बरं चल, मानूयात की मी खोटं बोलते. मीच त्यांच्यासोबत काहीतरी केलंय. पण माझ्या पोटातलं बाळ ते तर राजवीरजींचंच आहे ना. अगं मी त्यांच्यामुळे प्रेग्नंट आहे ह्याचे मेडिकल रिपोर्ट्स आहेत माझ्याजवळ. तू किती पोचलेली बाई आहेस ना हे चांगलंच माहितीये मला. मी तुला शेवटचं सांगतेय शोना, वीरूची बदनामी करणं बंद कर, नाही तर गाठ माझ्याशी. हो, घाबरले घाबरले ग मी, परत घाबरले. पण तू घाबरू नकोस हा. तुला हे सगळं थांबवायचं आहे ना, मी थांबवते ना, लगेच थांबवते. पण कसं? राजवीरजींशी लग्न करून. जिभेला आवर घाल शोना. असं काहीही होणार नाहीये. असं कसं काही होणार नाही? माझ्या पोटातल्या बाळाला मी काय वाऱ्यावर सोडू? मला 1% जरी खात्री असती ना की हे सगळं वीरूच्या चुकीमुळे होतंय तर मी स्वतः त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगितलं असतं. तुझ्या पोटात जे बाळ आहे ना त्याची जबाबदारी घ्यायला सांगितली असती. पण मला खात्री आहे शोना, तू वीरूला फसवतेस. तुला फक्त त्याचा पैसा आणि त्याच्या सत्तेची पावर पाहिजे
आणि म्हणून तू हे सगळं करते. फक्त तेवढ्यासाठी नाही तर रिव्हेंज घेण्यासाठी सुद्धा मी हे सगळं करते. तुला आठवतं पियू, तू मला तुझ्या बेडरूम मधून बाहेर काढलेलंस. मी तेव्हाच म्हणाले होते तुला, एक दिवस तुझं बेडरूम तुझ्या नवऱ्यासकट माझं असेल. नाव लुक, इट्स माइन. किती नीच बाई आहेस ग तू. अगं बाईच्या नावाला कलंक आहेस तू, कलंक. ए कलंक बिलंक अँड ऑल ना, आय डोंट केअर. मला फक्त एवढं माहितीये की पुढच्या 5 दिवसात जर राजवीरजींनी माझ्याशी लग्न नाही केलं तर मी मीडिया समोर जाईन आणि अख्ख्या जगाला सांगेन की राजवीरजींनी माझ्यासोबत जबरदस्ती केली होती आणि त्यातून मला हे मूल राहिलंय. आणि हो, त्यांनी जर मला वाऱ्यावर सोडलं तर मी याच ठिकाणी स्वतःला संपवून टाकेन. आणि त्यानंतर होणाऱ्या बदनामीचं काय करायचं ते तूच ठरव. बाय. टेक केअर. दिपे काय आहे? हं? कानाचा पडदा फाटला की माझ्या. ऐका ऐका ऐका, आता मी जी बातमी तुम्हाला सांगणार आहे ना ती ऐकून तर तुमच्या काळजाचा पडदा फाटणार आहे ती. असं काय सांगणार आहेस? ओ काकी, शोना आणि वीरबाई यांच्यात काहीतरी गॅटमॅच चालू आहे. दिपे मला माहित नाही का, दुसरं काहीतरी सांग. पुढचं ऐका तरी. अहो, त्या शोनाच्या पोटात वीरबाईंचं बाळ वाढतंय. काय? हे दिपे, काय वाटेल ते काय बरळतीस का? काकी, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? अहो, आत्ताच त्या शोना आणि पिओ वहिनींचं सगळं बोलणं मी चोरून ऐकलंय. तुमची शपथ. ह्यो पिक्चर होता तर शोनाचा. आता ह्या पिक्चरचा एंड मीच करणार. आता ह्या घरची कारभारीण आणि तालुक्याचे आमदार होण्यापासून मला कोण रोखतंय तेच बघते मी. काकी, आता ह्या घरात ना शोना आणि पिओ वहिनींचा चांगलाच कलगीतुरा रंगणार आहे. तुम्ही फक्त कडेला उभं राहून गंमत बघत बसावं. नुसती गंमत बघून चालणार नाही दिपे. आता एवढा मुद्दा मिळालाय ना, तो कसा वाजू ते बघच. आता त्या शोनाच्या पिक्चरचा शो लावून कसा हिट करते बघच.